भुदरगड तालुक्यातील कोनवडे येथे आयोजित शाहू मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या गटात दीपक कुंभार आणि महिलांच्या गटात ज्योती पाटील यांनी विजेतेपद पटकावलं। स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। कोनवडे इथं राजर्षी शाहू प्रबोधिनीच्या वतीनं महिला आणि पुरुषांच्या शाहू मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्पर्धेचं उद्घाटन नूतन सरपंच राणी पाटील आणि कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक बँक मुरगुड शाखेचे चेअरमन प्राध्यापक हिंदूराव पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, PSI राजेंद्र गुरव, योगेश पाटील, संदीप चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। ही स्पर्धा 16 वर्षावरील स्पर्धकांसाठी घेण्यात आली। स्पर्धेत पुरुष गटामध्ये भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असलेला हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथला दीपक बापू कुंभार यानं प्रथम क्रमांक पटकावला। दीपकनं अवघ्या 26 मिनिटात 10 किलोमीटर अंतर पार केलं। म्हाकवेच्या तानाजी गणपती चौगले आणि प्रभाकर घळले यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले। महिलांमध्ये नाधवडेच्या ज्योती सुनील पाटील हिनं प्रथम क्रमांक मिळवला। चांदेकरवाडीच्या प्रियांका खोत हिनं द्वितीय, तर मडिलगे बुद्रुकच्या निशिगंधा हजारेनं तृतीय क्रमांक मिळवला। स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, शील्ड आणि पुस्तक देऊन गौरवण्यात आलं। स्पर्धेच्या प्रवेश फीतून मिळालेली रक्कम निळपण इथल्या जवाहर हायस्कूलच्या इमारत बांधकामासाठी देण्यात येणार असल्याचं प्रबोधिनीचे संस्थापक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांनी सांगितलं। यावेळी अरविंद सुतार, विवेक गुरव, समाधान कांबळे, मोहन तांभणगोंडे, बापूसोत तांदळे, स्वप्नील पाटील, अनिल गुरव, समाधान पाटील, प्रकाश गोनुगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।